काही दिवसापूर्वी देशाच्या संविधानिक पदावर असलेल्या न्यायमूर्तींनी देशातील बेरोजगार युवकांसाठी एक खेदजनक वक्तव्य केलं होतं की हे सुशिक्षित बेरोजगार जे तरुण आहेत हे कॉकरोच सारखे आहेत असं त्यांनी बोलले होते। खर तर ह्या न्यायमूर्तींनी जे सत्तेत पक्ष आहेत, जे सत्तेत राजकीय लोक आहेत, यांना जाब विचारायला पाहिजे। देशातील युवकांसाठी, सुशिक्षित बेरोजगारांसाठी हे काय करालेत, काय नाही हे त्यांना विचारायला पाहिजे। पण त्यांना विचारण्याची यांच्यामध्ये हिंमत नाहीये। कारण आता सध्या असं चाललेलं आहे, सत्ताधारी पक्ष आणि सत्ताधारी नेत्यांच्या मनावर यांच्या नियुक्त्या होत आहेत, त्याच्यामुळे ते यांच्या विरोधात तर काही एकही शब्द बोलत नाहीयेत। पण जे देशाचं भविष्य आहे त्या युवकांबद्दल जे वक्तव्य खेदजनक वक्तव्य केलेलं आहे, पण ह्या देशाचा युवक काय करू शकतोय हे आज त्यांना नक्कीच कळालं असेल की तुम्ही कॉकरोच म्हणलात ना या युवकांना, देशातल्या त्या कॉकरोच म्हणलेल्या युवकांनी आज कॉकरोच जनता पार्टी म्हणून जे त्यांनी आंदोलन तुमच्या विरोधात छेडलेलं आहे, आज तुम्ही त्यांच्याकडे बघायला पाहिजे आणि हे तुम्हाला नक्कीच लक्षात घ्यायला पाहिजे की देशाचा युवा जागृत झाला तर काय होऊ शकतंय। आणि ह्या देशातल्या युवाला मी पण एक आज विनंती करतो की तुम्ही खरोखर जागे व्हा। विरोध करायचा तर तो कुठल्या आधारे करायचा, आणि जे बी काही देशामध्ये चाललंय, देशविरोधी काही या लोकांचे कार्य चालू आहेत, यांच्या विरोधात आपल्याला आवाज उठवायला पाहिजे। आणि आवाज आपण नाही उचलला तर खरोखर देशाच्या हिताचं राहणार नाही। म्हणून मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो, देशाच्या युवकाला विनंती करतो की तुम्ही जागृत व्हा। तुम्ही जागृत झाल्याच्या नंतर खूप मोठी शक्ती, खूप मोठी ताकद तुम्ही उभा करू शकता। देशाचं भविष्य हे युवा आहे। तर या सत्ताधाऱ्यांना, सत्तेत असलेल्या पक्षाला, कुठल्याही यांच्या जोर जबरदस्तीला, दंडमशाहीला न जुमानता तुम्ही देशासाठी उभा टाका, देशासाठी लढा उभा करा आणि या सत्ताधाऱ्यांना यांची जागा दाखवा। हेच तुम्हाला मी एवढाच ह्याच्यातून मेसेज देतोय।